रक्षकांच्या खाकी वर्दी ही एक अध्यक्षांच्या दिलेल्या माहितीनुसार कामगार महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री आकाशजी फुंडकर साहेब यांच्या मार्फत नियोजनात्मक कार्यक्रम घेऊन त्या वर्दीचे वाटपाचा कार्यक्रम साहेबांच्या विशेष हस्ते करण्यात यावा अशी नियोजनाचा विचार आहे अशी माहिती मिळालेली आहे। त्यानुसार अजून पुणे जिल्हा मंडळाची विशेष माहिती म्हणजे आपले धडाडीचे तसेच सुरक्षा रक्षकांचे हितचिंतक आणि खरोखर मनापासून पाठपुरावा करणारे आपले प्रथमेश आल्हाट साहेब मॅडम यांना प्रथमतः सलाम आहे माझा आणि आमच्या समूहाचा। आणि त्यांनी ते पण प्रत्येक क्षणाला तत्पर असतात या गोष्टीसाठी, आपल्या सुरक्षा बांधवांच्या लढ्यासाठी, खाकी वर्दीसाठी। तर त्यांचा मोलाचा हा सिंहाचा वाटा आहे। त्यामुळे त्यांनी सुद्धा पुणे मंडळामध्ये आज पुणे मंडळातील सुरक्षा बांधवांना खाकी वर्दीचा कपडा मंडळामध्ये आलेला आहे अशी माहिती प्रथमेश आल्हाट मार्फत आपल्याला मिळालेली आहे। विशेष माहिती आहे खाकी वर्दीबाबत, ती आपण त्यांच्या स्वतःच्या म्हणण्यातून आपण ऐकू शकतो। नमस्कार, मी महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक न्याय संघटना संस्थापक उपाध्यक्ष प्रथमेश भाऊ विलास आल्हाट। मित्रांनो, आज लाईव्ह येण्याचे कारण म्हणजे अत्यंत ज्या आतुरतेने आपण वाट पाहत होतो तो आनंदाचा दिवस आज उजाडला। जे माझ्या पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातील माझ्या कार्यरत सुरक्षा रक्षकांचे दिवसातून 100 फोन मला येत होते, साहेब आपल्याला वर्दी कधी मिळणार। तर मित्रांनो, माझ्या महिला भगिनींनो, आज खऱ्या अर्थानं आज आपल्या पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये खाकी कपडा आलेला आहे। ज्या अतोनात अश्विनीताई सोनवणे मॅडम तसेच मी स्वतः, माझ्या मित्रपक्ष संघटना तसेच तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून जे प्रयत्न केले, आज त्या प्रयत्नाला कुठेतरी चांगले असे यश आलेले येत आहे। आणि खऱ्या अर्थानं माझा सर्व सुरक्षा रक्षकांना ही खाकी वर्दी घालावी हे आमचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न आज साकार होताना दिसत आहे। आणि मित्रांनो, लवकरच आपल्याला ती वर्दी घालायला मिळणार आहे। मी खऱ्या अर्थानं आज जशी मला माहिती मिळाली त्यानुसार मी मंडळामध्ये फोन केला, माहिती घेतली, तर मंडळाच्या अधिकाऱ्यांना विचारलं की साहेब ही खाकी वर्दी केव्हा मिळणार आहे, सुरक्षा रक्षकांना केव्हा देणार आहात तुम्ही। तर मंडळातून अशी माहिती मिळाली की फक्त कपडा आलेला आहे, आर्टिकल अजून आलेलं नाही। तर जेव्हा आर्टिकल येईल त्यानंतर हा पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचा विषय। आणि जेव्हा मी मुंबईमधनं माहिती घेतली, इथून मागच्याही मी लाईव्हमध्ये सांगितलं होतं, बृहमुंबई ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ तसेच आपले जे डोके साहेब आहेत अध्यक्ष, त्यांच्याकडून जी माहिती मिळाली की जे कामगार मंत्री आहेत आकाश फुंडकर साहेब यांच्या हस्ते बृहमुंबई ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाला कपडा वाटप होणार आहे। तर जसा की बृहमुंबई ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाला कपडा वाटप होईल, तसा दुसऱ्याच दिवशी आम्ही स्वतः त्याचा पाठपुरावा करून दुसऱ्याच दिवशी पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाला कपडा वाटप करायला सांगू, तसा तगादा लावू संघटनेच्या वतीने। आणि लवकरच आपल्याला ती खाकी वर्दी घालायला मिळेल। त्यामुळे आनंदी रहा।